नमस्कार मित्रांनो, चला नाटक बघूयाच्या नवीन भागात मी निलेश परब तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण आलो आहोत श्रीमंत दामोदर पंत हे नाटक बघायला। जाणून घेणार आहोत या नाटकाबद्दल आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया। श्रीमंत दामोदर पंत हे नाटक 98ला आलं होतं। त्यानंतर त्याचे बरेच प्रयोग झाले। मग अर्थात विजय चव्हाण होते, विजू मामा आमचे। मग बरेच प्रयोगानंतर मग परत थांबवलं होतं आम्ही। आमचं सही जोरात चालू होतं। परत दामोदर पंतच्या आधीमध्ये शो चालू केले होते, परत जरा थांबवलं, परत आले। या दरम्यान आम्हाला ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका तिथेही प्रयोग करण्याची संधी मिळाली आत्ता तर गेल्या याच्यातच। आणि तिथे पण रिस्पॉन्स तगडा पाहून नंतर आम्ही ठरवलं की याचे 50 प्रयोग तर करायला पाहिजे, कारण आमचे मुळातच याचे नाही म्हटलं तर 950 प्रयोग झाले होते। तर त्यानंतर म्हटलं एक 50 कडून 1000 प्रयोग पूर्ण करूया। या अनुषंगाने हे नाटक परत ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अमेरिका केल्यानंतर महाराष्ट्रात याचे 50 प्रयोग तरी करूया। आता हे प्रयोग का करूया असा प्रश्न बऱ्याच लोकांना असेल तर आमच्यातले बरीच मित्रमंडळी आम्हाला सतत सांगत होते की अरे मी आमच्या लहानपणी नाटक पाहिलं होतं, जरा ते आण ना, आमच्या मुलांना दाखवायचं आहे श्रीमंत दामोदर पंत। CD वर आम्ही दाखवतो वगैरे, पण जर लाईव्ह असेल तर आम्हाला जास्त आवडेल। हा नॉस्टॅल्जिया आहे एक प्रकारचा। आणि अर्थात हे सगळे क्रेडिट जाते केदार शिंदे यांना, कारण नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक केदार शिंदेची ही कल्पना आहे। तो नेहमीच तो कल्पक डिरेक्टर म्हणून आम्ही मान्य करतो। जसं सही त्यांनी केलं असेल, नंतर आमच्यासारखे आम्हीच नाटक केलं असेल, तर त्याचं हे नाटक त्याने ज्या पद्धतीने छोटंसं नाटक आहे पण छान रंगवलं आहे आणि ते आजही तेवढंच ते ताजंतवानं वाटतं आहे। याला क्रेडिट केदार शिंदे। आणि दुसरं म्हणजे विजू मामा, विजय चव्हाण यांनी याला खूपच मोठा हातभार लावला होता। तेव्हा माझं नाव देखील झालं नव्हतं एवढं मोठं, सही नंतर आलं आहे, पण त्याच्या आधी तर विजू मामाने मला म्हणजे खूपच हात दिला आणि बऱ्याच गोष्टी चांगल्या शिकवल्या रंगमंचावर। जेव्हा तुम्ही तुमच्या नावासाठी लोक येतात तर कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, त्यात माझी शिक्षणाची वेळ देखील तीच। आणि हे नाटक आजही नाटक करताना विजू मामाची खूप आठवण येते। पण विजू मामा नाही आता मग काय, तर कमलाकर सातपुते आहे, तोही गोड काम करतो। म्हणजे अर्थात विजू मामा आहे, पण कमलाकर सातपुते हा त्याच्या स्टाईलने करतो, पण जे नाटकाला रिझल्ट पाहिजे, जो अपेक्षित हास्य आहेत, पंचेस आहेत, लाफ्टर्स आहेत, ते करेक्ट आणून देतो आणि तो त्याच्या पद्धतीने एक वेगळं करतो, पण छान करतो। त्यावेळी नाटक आता जसे आम्ही प्रयोग करत आलो आहे सगळीकडे हा रिस्पॉन्सला वेगळंच मिळत चाललं आहे। म्हणजे आता पुण्यात आम्ही 2 शो हाऊसफुल घेतले होते। आजपासून आम्ही मुंबईत, महाराष्ट्रात चालू करतो इकडे बाकी ठिकाणी, त्यालाही रिस्पॉन्स इन ॲडव्हान्स चांगला येतो आहे। याचा अर्थ रिस्पॉन्स येतो आहे म्हणजेच तुम्ही प्रेम करताय म्हणून तो रिस्पॉन्स येतो आहे। अजून जास्तीत जास्त लोकांनी नाटक पाहावं, त्यासाठी हा सगळा अट्टहास आहे। मोजकेच प्रयोग करणार तर जास्तीत जास्त लोकांनी हे नाटक पाहायला या। आपल्या जवळच्या थिएटर्समध्ये जवळ असेल तिथे येऊन अर्थात नुसतंच या तर नाही तर मुलांना वगैरे घेऊन या, त्यांनाही नाटक आवडेल। आई आजोबा सगळ्यांसाठी नाटक आहे, त्यामुळे तुमच्या रिस्पॉन्सवरच या नाटकाचं म्हणजे आम्हाला तो आशीर्वाद आम्ही समजतो। त्यामुळे हे नाटक होणारच आहे। याचे 50 काय पुढे वाढले तर वाढू पण शकतात शो, पण मी 50 फक्त ग्रेस स्वतःसाठी ठेवले होते डोक्यात। पण ज्यांनी पाहिलं नसेल त्यांना पाहण्याची संधी आहे हे नाटक पाहण्याची, त्यामुळे या आणि नाटकाला गर्दी करा। धन्यवाद। नमस्कार, मी कमलाकर सातपुते। श्रीमंत दामोदर पंत हे नाटक पुन्हा तुमच्या भेटीला आलेलं आहे। मी लहान होतो तेव्हासुद्धा मी हे नाटक पाहिलं होतं आणि मला खूप आवडलं होतं नाटक, कारण ते आवडण्यासारखंच नाटक आहे। आणि तेव्हा विजय मामा म्हणजे आमचे विजय चव्हाण त्यात गणपतीची भूमिका करायची, भरत होता, जयराज मामा होता। तेव्हा असं वाटलं, म्हणजे कधीच वाटलं नव्हतं की तो रोल मला करायला मिळेल। आणि मी माझ्या आयुष्यातलं जे पहिलं व्यावसायिक नाटक केलं तेही विजय चव्हाणांबरोबर, आणि विजू मामा गेल्यानंतर तो रोल मला करायला मिळणं मी खरंच स्वतःला खूप लकी समजतो। आणि मी आत्ताही काम करताना मला असं सतत जाणवत असतं की विजू मामाचा आशीर्वाद आहे, कारण ज्या पद्धतीने लोक रिस्पॉन्स देत आहेत खूप छान वाटतंय। आणि याचं अर्थात सगळ्यात जास्त आणि महत्त्वाचं क्रेडिट कुणाला जात असेल तर ते भरत जाधवला, की त्याने माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्याने मला सांगितलं की हा रोल कर।
आणि दुसरं क्रेडिट जे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते या नाटकाचा लेखक दिग्दर्शक केदार शिंदे याला, कारण मी इंटर कॉलेजेटपासून तो माझा खूप चांगला मित्र आहे आणि तो विश्वासाने खूप चांगली कामं मला त्याने दिलेली आहेत आणि यापुढेही देत राहील अशी अपेक्षा. पण त्या दोघांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला त्याबद्दल त्यांचे खूप आभार. आणि या निमित्ताने मी सगळ्या प्रेक्षकांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही जे जुनं श्रीमंत दामोदर पाहिलं असेल तीच मजा, तोच आनंद तुम्हाला यावेळेस श्रीमंत दामोदर बघताना सुद्धा मिळेल. त्याच्यामुळे तुम्ही मोठ्या संख्येने या नाटकाला या, कारण आता आम्ही 2 प्रयोग पुण्यात केले, त्याचा रिस्पॉन्स बघता दोन्ही प्रयोग हाऊसफुल होते आणि खूप छान रिस्पॉन्स होता. आणि आता आम्ही मुंबईत त्याचे प्रयोग सुरू केलेले आहेत, ॲडव्हान्समध्ये त्यालाही खूप छान रिस्पॉन्स आहे. तेव्हा मोठ्या प्रमाणात तुम्ही या नाटकाला या, कारण पुण्यात मी अनुभवले की लोक ना सोहळा किंवा सण असल्यासारखे या नाटकाला येत होते. तर तोच सोहळा, तोच आनंद द्विगुणित करण्यासाठी तुम्ही जिथे कुठे हा प्रयोग असेल तुम्ही नाटकाला या आणि या नाटकाचा आनंद घ्या, एवढीच तुम्हाला प्रार्थना. धन्यवाद. निदान प्रयोग झाला तर त्यांना एक सॅल्यूट आहे, त्यासाठी आपण एकदा टाळ्या जोरात त्यांच्याकडे. जबरदस्त नाटक, जबरदस्त धमाल आली. अगोदर एन्जॉय केलं होतं, व्हिडिओ बघितला होता, म्हणजे टीव्हीवर बघितलं होतं, पण लाईव्ह बघताना अजून खूप धमाल आली. आणि सेकंड पार्ट येणार हे ऐकून तर खूपच मजा आली. म्हणजे आता वाट बघतो की कधी एकदा सेकंड पार्ट येईल. भरत दादा खूपच छान, खूपच मजा आली. जबरदस्त नाटक. दामोदर पंत तर अप्रतिम, म्हणजे व्हिडिओवर बघितलेला, प्रत्यक्षात बघायचा अनुभव वेगळाच. भरत दादा टायमिंगचा बादशाह. कमलाकर सातपुते पण अप्रतिम, म्हणजे विजय चव्हाणांची जी आठवण आहे ती जागी केली आहे अक्षरशः. नाटक फारसं बघायला मिळत नाही. नवीन नाटकासाठी उत्सुक आहे, नवीन जो येतोय सेकंड पार्ट त्यासाठी खूपच उत्सुक आहे. जसं रिक्वेस्ट केलं आपण इकडेच होईल असं अपेक्षा करतो डोंबिवलीत. मस्त नाटकं बघायला पाहिजे सगळ्यांनीच, आपण येऊच. ऍक्च्युली मी लहानपणापासून युट्यूबवरच बघितलंय, तर मग लाईव्ह बघायचा एक्सपिरियन्स खूप छान होता. त्यांची एनर्जी सगळ्यांचीच फॉर दॅट मॅटर खूप छान आहे. आणि असं लाईव्ह थिएटरची जी मजा आहे ना ती दुसऱ्या कुठल्याच इंडस्ट्रीमध्ये नाही आहे जी मराठी इंडस्ट्रीमध्ये आहे. सो इट वॉज अ रिअली फन एक्सपिरियन्स. खूप छान वाटलं. तसं बघायला गेलं तर मी खूप वर्षांनी नाटक पाहत आहे, बट खूप मजा आली, खूप धमाल केली. खूप छान वाटलंय. भरत जाधव सरांना बऱ्याच वर्षांनी नाट्यप्रयोगात बघितला. दामोदर पंत हा पहिल्यांदा पण आम्ही बघितला डोंबिवलीत, आणि आज बऱ्याच वर्षांनी त्यांचा 50वा प्रयोग डोंबिवलीत लावला. त्याबद्दल केदारजी शिंदे साहेबांचे आणि त्यांचे सर्व कलाकारांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. खूपच छान. आणि त्यांचा पुढील काही 6 महिन्यांनी सेकंड पार्ट येतोय, त्यासाठी त्यांना शुभेच्छा. खूपच छान नाटक. मला 2 गोष्ट सांगायचं असं वाटतंय. एक तर इतका वर्षानंतर तरीही भरत जाधव अजूनही त्याच एनर्जी सकट, तेच म्हणजे या नाटकामध्ये प्रचंड एनर्जी लागतं, प्रचंड टायमिंगचा विषय आहे. आणि त्यांनी जे 20 वर्षानंतर पण त्यांनी सेम एनर्जी आणि सेम हे आणलं, एक म्हणजे त्यांच्याबद्दल हे म्हणजे आम्ही काय बोलायचं हे नाही आहे, पण तरी पण ही इज द बेस्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमलाकर सातपुते त्यांनी एक आजर अमर ॲक्टरचा हे केलं आहे विजय चव्हाणांचा, पण त्यांचा यासाठी स्तुती आहे की त्यांनी त्यांना कॉपी करायची प्रयत्न केलेला नाही आहे. त्यांनी त्यांच्या वतीने ती भूमिका करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूपच छान आणि उत्कृष्ट झालेला आहे. नमस्कार. हे नाटक बघून खूप आनंद झाला आणि विजय कदम सरांची आठवण आली. आणि भरत जाधवांनी आठोकाठ प्रयत्न केलेत सेम टू सेम विजय कदमांसारखे. हे नाटक आम्ही गडकरी रंगायतनला ठाण्याला विजय कदम असताना बघितलेलं आहे, आणि आज पुन्हा हे नाटक भरत जाधव यांच्या अभिनयातून आम्हाला खूप आनंद झाला. धन्यवाद. आजचा जो शो बघितला आम्ही श्रीमंत दामोदर पंत, गेली 15-20 वर्षापूर्वी आम्ही सीडीवर बघायचो, VCR वर. आणि ती पहिली सीडी आम्ही याच्या ठाण्यातून घेतली होती आणि ती सीडी चांगली आम्हाला वाटली आणि आम्ही दररोज दुपारी ती सीडी बघायचो. आणि भरत जाधव आणि विजय कदम यांची जी भन्नाट कॉमेडी होती ती भन्नाट कॉमेडी आज आम्हाला याच्यातून मिळाली बघायला. कमलाकर सातपुते आणि भरत जाधवची अजूनही तशीच कॉमेडी आहे. हे जवळजवळ मी 4थ्यांदा नाटक बघतोय आणि खरोखर आता
भरत सर बोलले त्याप्रमाणे दुसऱ्या भागाची आतुरता आम्हाला आजही आहे. कधी येत आहे ते आम्हाला माहिती नाही, पण उत्कृष्ट नाटक आणि डोंबिवलीकर प्रत्येक वेळी या नाटकाला भरभरून प्रतिसाद देतील आणि देतच राहतील, हेच मी ते सांगतो. भरत जाधवांचं हे जे नाटक आहे श्रीमंत दामोदर पंत, हे आम्ही खूप वेळा ऑनलाईन बघितलं होतं, पण आज प्रत्यक्षात जेव्हा हा प्रयोग आम्ही सावित्रीबाई रंगमंचावरती बघितला तेव्हा भरत जाधवांना बघून खरंच अमेझिंग फील होतं. जेवढे त्यांचे डायलॉग आतापर्यंत बायहार्ट होते, जे गोड गोजिरी लाजलाजिरी जो त्यांचा डान्स एवढा छोटा असून सुद्धा फेमस होता, तो ऑनलाईन बघणं आणि भरत जाधवांना प्रत्यक्षात बघणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. तर मी सगळ्या प्रेक्षकांना अशी विनंती करेन की तुम्ही कितीही जरी ऑनलाईन कितीही जरी नाटकाचे प्रयोग बघितले तरी ऑनलाईन आणि प्रत्यक्ष याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. प्रत्येक मराठी माणसानं हा आस्वाद घेतला पाहिजे, म्हणजेच ही मराठी रंगभूमी तुमची टिकून राहणार आहे. आणि आज हे जे काही इथं तिकीट काढायचं काम केलं हे माझ्या दोन्ही मुलींनी केलं होतं, कारण का त्यांना भरत जाधवांना बघायचं होतं. आणि आज त्यांच्याबरोबर काढलेला फोटो आणि आज त्यांच्याबरोबरचं झालेलं नाटक आम्ही भरपूर एन्जॉय केलं. त्यामुळं थँक्यू व्हेरी मच टू भरत जाधव टीम अँड ऑल. थँक्यू. जे नाटक आज आम्ही पाहिलं ते आम्ही ॲक्च्युली ऑनलाईन खूप पाहिलं आणि आम्हाला ते म्हणजे मला आणि माझ्या बहिणीला ते पूर्णपणे येतं आणि आम्हाला बरेच ते डायलॉग्स येतात. आणि आत्ताच मी बघितलं ते डायलॉग त्यांच्याबरोबर पण थोडे थोडे हळू आवाजात बोलायला जी मजा येते आणि जे रिअल लाईफमध्ये त्यांच्यासमोर बसून त्यांना खरंच बघून आणि ते ऑन द स्पॉट थोडेफार ते ट्विक्स करतात, ते पण असं आम्हाला समजून येतात की अरे हे त्यांनी आत्ताच मूवीचा डायलॉग घुसवला आहे किंवा असं काहीतरी. ते पण खूप मस्त वाटतं आणि खूपच भारी. आजचा एक्सपिरियन्स खूपच मस्त होता. थँक्यू. तर दामोदर पंत हे नाटक मी आजपर्यंत खूप वेळा इंटरनेटवर यूट्यूबवर सगळीकडे ऑलरेडी पाहिलेलं आहे. आणि मेन गोष्ट आजच्या एक्सपिरियन्सची म्हणजे पहिल्यांदा मी माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक जे रिअल लाईफमध्ये पाहिलं ते श्रीमंत दामोदर पंत भरत जाधवांचं होतं. मला या एक्सपिरियन्समधनं इतकी मजा आली, इतकं म्हणजे मला ते नाटक ऑलरेडी माहिती होतं आणि मी ऑलरेडी त्याला सगळे डायलॉग्स वगैरे येत होते, पण जेव्हा मी प्रत्यक्षात ते नाटक बघितलं तेव्हा एवढं रिलेट होत होतं की अरे हां हे तर आपण ऑलरेडी पाहिलं आहे आणि एवढी खरंच मजा आली. तर रिअल लाईफ नाटक बघण्यात ही खूप डिफरंट एक्सपिरियन्स आहे आणि माझं हे फर्स्ट नाटक होतं आणि आत्ताचा काढलेला जो आमचा फोटो आहे दॅट वुड बी माय ग्रेटेस्ट मेमरी ऑफ माय लाईफ. थँक्यू. नमस्कार, माझं नाव अमोल कावळे. 50 प्रयोग होणार असं समजलं श्रीमंत दामोदर पंत या नाटकाचं, त्याच्यामुळे मी लगेचच पहिल्यांदा बुकिंग केलेलं होतं. आणि मुळात म्हणजे हे नाटक यूट्यूबवरती असूनसुद्धा आज खचाखच भरलेलं नाट्यगृह होतं आणि ही खरी तर या नाटकाची मजा आहे. म्हणजे आज जवळजवळ 20 वर्ष किंवा 25 वर्ष मी माझ्या लहानपणी एक नाटक बघितलेलं आहे, तरीसुद्धा आज परत हे नाटक बघायला मला मजा येते आणि त्याच्यानंतर मी माझ्या आईबाबांना घेऊन आलो, त्याच्यामध्ये सुद्धा मला आनंद आहे. तर हे नाटक तुमच्या जवळच्या नाट्यगृहात जाऊन नक्की बघा. हे नाटक तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट्स करून नक्की सांगा. जे नाटक आपण आपल्या लहानपणी बघितलं होतं ते नाटक आता पुन्हा एकदा नाट्यगृहामध्ये आलं आहे, तर ते नाटक बघून त्याचा आनंद नक्की घ्या. धन्यवाद.